भालू नाही रे, भालू म्हणजे असं बालू बालू अक्षय रोकडे करा नाही. बालू सर बालू रोकडे. काय म्हणते तुला झोपायला का दे का रे? हो बसा. हो बस बस. इथं बैस. तुला काय करायचं तिकडे? इथं बैस. आपल्याला नाही माहित, मला नाही माहिती मराठी बोलायचं नाव. ह्यो का आला. आहे ना दोन्ही दोन्ही पण. तर काय नाव आहे बॅट्समनचं? कोण आहे? कोण आहे ते? मला नाही माहिती. मराठवाड्याचे प्लेयरच नाही माहिती आपल्याला. कोण आहे ते? तर फलंदाजीसाठी असतील नाव कोण आहे ते? बालू आणि मयूर, अक्षय रोकडे आणि मयूर सोनवणे असतील सलामीचे फलंदाजी. तर गोलंदाजी मार्कवर असेल तो विवेक दुधे. अक्षय रोकडे स्ट्राईकवर असेल. नॉन स्ट्राईकला असेल त्याच्यासोबत मयूर सोनवणे. आणि पहिलं षटक वैयक्तिक पाहिलं, संघासाठी पाहिलं घेऊन येत आहे तो विवेक दुधे. तर पहिला चेंडू समोर अक्षय. ओहो, यावेळी निर्धाव चेंडूने सुरुवात विवेक दुधे यांची. सेवा सामाजिक प्रतिष्ठान नेवासा आयोजित सेवा चषक 2021 आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, क्रीडाप्रेमींचं हार्दिक स्वागत. बघूया पुढचा चेंडू समोर अक्षय. यावेळी ऑफ स्टंपच्या दिशेने कट केलाय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी हजर आणि एक धाव. तर धावांचा श्री गणेशा. तब्बल 1,11,111 रुपयांसाठी स्पर्धा. द्वितीय पारितोषिक 51,000 रुपये, तृतीय पारितोषिक 30,000 रुपये आणि चतुर्थ पारितोषिक 21,000 रुपये. तर पुढचा चेंडू मैदानामध्ये मयूर, मयूरच्या बॅट मधून एक गगन भरारी चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि संघाला लागलेला पहिला धक्का मयूर सोनवणे यांच्या रूपात. पहिला गडी गारद मराठा वॉरियर संघाचा. संघाला लागलेला पहिला धक्का मयूर सोनवणे यांच्या रूपात. तर नवीन आलेला फलंदाज शुभम ताके. स्ट्राईकवर असेल तो अक्षय बालू रोकडे. तर अतिशय सफळ गोलंदाजी ऑरेंज आर्मी संघाची आणि त्याच दर्जाचं क्षेत्ररक्षण. गोलंदाजांना क्षेत्ररक्षणाची साथ. बघूया एक बाद एक अशी अवस्था मराठा वॉरियर संघाची. पुढचा चेंडू समोर बालू, एक हिटर पिटर फलंदाज आणि संघाला दिलेला लागोपाठचा दुसरा धक्का आणि
विवेक दुधे एक धारदार गोलंदाज आपल्या वेगावर विश्वास ठेवतो. पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या दिशेने, यावेळी क्षेत्ररक्षक बीट करून जाईल चेंडू आणि नो बॉल. ओव्हर स्टेपचा नो बॉल असेल आणि फ्रीटचा चेंडू असेल तर 5 धावा. धावसंख्या झाली ती 6 धावा. चला कोणताही टाइमपास चालणार नाही. फ्रीटचा चेंडू असेल. संघनायक भूषण शिंदे स्वतः संघाची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेताना. बघूया पुढचा चेंडू, फ्रीटचा चेंडू. समोर भूषण शिंदे. ओहो, यावेळी पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या दिशेने कट केला आहे. क्षेत्ररक्षण चेंडू मागे. धावांसाठी धाव धाव. एक धाव पळून पूर्ण आणि दुसरी पण धाव पूर्ण. 2 धावेंनी धावसंख्या 8. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू. 2 धक्के लागोपाठ 2 धक्के दिल्यानंतर स्वतः संघनायकांनी घेतलेली जबाबदारी. बघूया पुढचा चेंडू. समोर विवेक, स्ट्रायकर असेल तो भूषण, स्वतः संघनायक. यावेळी चेंडू हवेत, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि एक झेल सोडलेला झेल, तो सुंदर झेल. क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी आणि चुकीला माफी नाही मित्रांनो, आपल्याला माहितच आहे. षटक समाप्तीचा इशारा पंच शेरखान भाईंचा. एक षटकाखेर 2 बाद 10 धावा. दोन बाद 10 धावा धावपलकावर मराठा वॉरियर संघाची. तर नवीन गोलंदाज तर अजय कडपे असतील नवीन गोलंदाज. अरे तसं नाही, युट्यूबला नाव चुकलं तर काय करायचं आम्ही. 4-5-6 विकेट घेतली एकाच ओव्हरमध्ये, मग काय करायचं. तर नवीन गोलंदाज असेल संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं अजय कडपे. समोर शुभम ताके, ऑफ स्टंपच्या दिशेने कट केलेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चपळ क्षेत्ररक्षक नाना संगपाळ आणि एक चोरटी धाव. या धावेने धावसंख्या झाली ती 11. एक षटका अखेर. बघूया पुढचा चेंडू. समोर अजय कडपे असतील तर स्वतः संघनायक भूषण शिंदे. बघूया दुसरा चेंडू. यावेळी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये केलेलं क्षेत्ररक्षण आणि एक निर्धाव चेंडू. पाणी टाकू लागेल. चेंडू क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षणात थोडीशी झालेली गडबड. पुन्हा एकदा चुकी आणि चुकीला माफी नाही मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे. तर धावसंख्या झाली ती 12 धावा. अजूनही संघनायक मैदानावर. शुभम ताके नवीन आलेला फलंदाज. समोर एक धारदार गोलंदाजी ऑरेंज आर्मी संघाची. बघूया पुढचा चेंडू. समोर शुभम ताके असतील, काय करू शकतो आपल्या संघासाठी. ओहो, यावेळी ऑफ स्टंपच्या दिशेने कट केलेला फटका नो मॅच लँड मध्ये आणि एक चौकार डाऊन द ग्राउंड. या चौकाराने वरती धावसंख्या 16 धावा. आतापर्यंत बांधून ठेवलं होतं दोन्ही फलंदाजांना ऑरेंज आर्मी संघाच्या गोलंदाजांनी. आता मात्र काहीशी दोन्ही फलंदाजांनी आपल्या फलंदाजीला धार चढवली. बघूया पुढचा चेंडू. समोर शुभम.
ओ यावेळी अगदी समोरासमोर क्षेत्ररक्षक चेंडूबाजी. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पण जलदरित्या पूर्ण. तर धावसंख्या झाली ती 18. अतिशय दोन्ही फलंदाजांनी सावध पवित्रा घेत संघाची धावसंख्या 18 स्कोरबोर्डवर असतील. तर आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं क्रीडाप्रेमींचं सेवा चषकामध्ये सेवा कमिटीतर्फे हार्दिक अभिनंदन. पुढचा चेंडू समोर अजय. ओ यावेळी ऑफ स्टंपच्या दिशेने चेंडू जाईल तो चौकार. चौकाराने वाढती धावसंख्या आणि षटक समाप्तीचा इशारा शेरखान सरांचा. आणि 2 षटक अखेर 22 धावा. 2 बाद मराठा वॉरियर्स संघ. यानंतर होणारा सामना बाबुळखेडा वॉरियर्स विरुद्ध कृष्णा जिलेवा नेवासा. आणि तर दोन्ही संघांनी तुमची प्लेइंग 11 पाठवायची बाबुळखेडा आणि कृष्णा जिलेवा नेवासा. तर तिसरं षटक वैयक्तिक दुसरं. पहिल्या षटकात अतिशय उल्लेखनीय कामगिरी केलेला विवेक दुधे. पुन्हा एकदा तिसरं षटक विवेक दुधे यांच्या खांद्यावर. संघनायकाने दिलेली जबाबदारी अतिशय चोखरित्या पार पाडताना विवेक दुधे दिसतील. समोर असेल तो स्वतः संघनायक भूषण. तर बघूया तिसऱ्या षटकाचा मैदानामध्ये खेळ सुरू. 2 षटकाखेर 22 धावा 2 गडी बाद. बघूया किती धावा जमवू शकतात आपल्या संघासाठी स्वतः संघनायक. पुढचा चेंडू. ओ यावेळी चेंडू ऑफस्टंपच्या दिशेने कट केला आहे. चेंडू क्षेत्ररक्षणात काही शिकारपाड. पुन्हा एकदा अतिशय चित्ता चपळाईने 1 धाव पूर्ण. 23 धावा. बाज की नजर और चीते की चाल पर कोई कभी कोई संदेह नहीं करते. अतिशय चतुर धावा घेण्यासाठी तो भूषण चपळाईने आपल्या संघासाठी धावा जोडतोय. तर पुढचा चेंडू समोर शुभम. ओ यावेळी नो बॉल. प्रीटचा चेंडू असेल. ओव्हर स्टेपचा नो बॉल. लाईन कटचा नो चेंडू आणि एक अतिरिक्त धाव. धावसंख्या झाली ती 24 धावा. तर आपल्या स्पर्धेसाठी चांदीची बॅट देणारे दत्त दिगंबरचे सर्व सूरज भाऊ विलास भाऊ नांगरे पाटील बैरवाडी गावचे रहिवासी यांचं पण या ठिकाणी आगमन. तर पुढचा चेंडू शुभमच्या बॅट मधून चेंडू हवेत. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि षटकार अगदी समोरासमोर. कव्हर 101 कव्हर ड्राईव्ह. तर या षटकाराने वाढती धावसंख्या 30 धावा. प्रीटचा चेंडू होता आणि त्याचा उचललेला पुरेपूर फायदा शुभम ताके या फलंदाजाने. तर चांदीचा बॉल देणारे आपल्या स्पर्धेसाठी पी चंद्रकांत टेलर. काल आपण यांचा घनानाथ बघितला. 11 चेंडू 60 धावा 12 चेंडू. पुढचा चेंडू विवेक समोर शुभम. पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आणि बघूया किती धावा आपल्या संघासाठी मिळू शकतो. तर 1 धावेवर समाधान मानावं लागेल. तर धावसंख्या झाली ती 31 धावा. आलेल्या सर्व क्रीडाप्रेमींचं क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. आमचे मित्र सूरज भाऊ नांगरे यांनी आपल्या स्पर्धेसाठी चांदीची बॅट दिलेली त्यांचं मनपूर्वक आभार. तर पुढचा चेंडू विवेक समोर तो संघनायक भूषण आणि फुलटॉस चेंडू गगन भरारी आणि पुन्हा एकदा
एक धावेवर समाधान. धावसंख्या झाली ती 32 धावा. तर बाबुळखेडा 11 संघाची प्लेइंग 11 पाठवून द्यायची. कृष्णा 11 आणि बाबुळखेडा 11 दोन्ही संघांनी प्लेइंग 11 टाकून द्यायची आणि नाणेफेकीसाठी यायचंय. बघूया पुढचा चेंडू. विवेक समोर असेल तो शुभम ताके आणि बघूया काय करू शकतो शुभम ताके आपल्या आणि लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका. बघूया किती धावा मिळू शकतात. एक धाव पूर्ण पळून दुसरी धाव आणि अतिशय सफाईने 2 धावा पूर्ण. तर धावसंख्या झाली ती 34. तिसरं षटक. तर हॉटेल अर्चनाचे मालक आमचे मित्र सेवाचे सर्व प्रतापराजे हांडे यांचं पण या ठिकाणी आगमन. आणि 1 नंबरची ट्रॉफी सगळ्यात मोठी नेवासा तालुक्यातली जवळजवळ 6 फुटाची. तर पुढचा चेंडू गगन मारारी आणि क्षेत्ररक्षणाने केलेली चूक गडबड आणि चौकार. षटक समाप्तीचा इशारा शेरखान भैयांचा. 3 षटक अखेर. धावसंख्या झाली ती 38 आणि जीबी मसाले चौकार. तर आपल्या स्पर्धेसाठी सगळ्यात मोठी जी ट्रॉफी 1 नंबरची ती दिलेली आहे ती हॉटेल अर्चनाचे सर्व प्रतापराजे हांडे यांचं पण या ठिकाणी आगमन. तर चौथं षटक वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक. अजय कडबे मैदानामध्ये दिसतील. संघनायक अजूनही भूषण शिंदे मैदानावर. बघूया आपल्या संघासाठी किती धावा जोडू शकतात. 3 षटक अखेर. 38 धावा जमवल्यात मराठा वॉरियर संघाने. 37 धावांची भागीदारी दोन्ही फलंदाजांमध्ये. आदित्य सावत पवित्रा घेत 15 चेंडूमध्ये 37 धावा जमवल्यात. बघूया पुढचा चेंडू. यावेळी लेग स्टंपच्या दिशेने मारलेला फटका. बघूया किती धावा मिळू शकतात. 1 धाव पूर्ण. 1 धावेवर समाधान. तर मैदानात जातोय. 30 षटकाचा खेळ अजून मैदानामध्ये चालू. ओ यावेळी गगन भारारी चेंडू आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली. संघाला लागलेला तिसरा धक्का. शुभम ताके यांच्या स्वरूपात. आता मात्र कोणतीही चुकी नाही. बघूया पुढचा चेंडू काय करू शकतो ऋषी आपल्या संघासाठी. ओ एक हलकीशी अपील आणि रिव्ह्यू.
आणि रिव्ह्यू अनसक्सेसफुल. आता तुम्हाला परत रिव्ह्यू घ्यायला संधी नाही. प्रत्येक एका सामन्यात एकदाच रिव्ह्यू घेण्यात येईल. बॅटिंग बॉलिंग आहे ना. पुढचा चेंडू समोर भूषण. ओ चेंडू आणि झेलबाद. संघाला लागलेला चौथा धक्का. स्वतः संघनायक यावेळी माघारी. बघूया नवीन येणारा फलंदाज. बघूया नवीन कोण फलंदाज येतोय. कोणी बर किती रन झाले. धाव पालकावर नवीन आलेला फलंदाज पाठाडे, विजू पाठाडे. बघूया अतिशय धारदार गोलंदाजी ऑरेंज आर्मी संघाकडून अजय कडपे आपल्या संघासाठी करतोय. आणि यावेळी एक चपळाने एक धाईपूर्ण. धावसंख्या झाली ती 42 धावा. बघूया ऋषी काय करू शकतो आपल्या संघासाठी. चौथ्या षटकातील काही चेंडू शिल्लक मैदानामध्ये. 42 धावा धाव फलकावर. तर आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. पुढचा चेंडू ओ यावेळी लेग स्टंपच्या दिशेने मारलेला फाटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आजार. बघूया किती धावा मिळू शकतात. एक धाव पूर्ण आणि एका धावेवर समाधान. 43 धावा. षटक समाप्तीचा इशारा पंचांचा. आणि 4 षटकाखेर 43 धावा. बाबुळ खेडा 11 आणि कृष्णाज 11 दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचंय. तुमची प्लेइंग 11ची लिस्ट जमा करायची कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आणि हॉटेल अर्चनाचे मालक आमचे मित्र प्रतापराजे हांडे उर्फ गोटू भाऊ हांडे हे करतील. सामाजिक कार्यकर्ते प्रत्येक कार्यक्रमात अगदी अग्रेसर असणारे गोटू भाऊ हांडे. एक युवकांचा बुलंद आवाज आणि गळ्यातील तावीत, तरुणांच्या गळ्यातील तावीत. तर पुढचा चेंडू तन्वीर आणि चेंडू फुलटॉस. यावेळी समजू शकले नाही ऋषी कुरे. आणि एक निर्धाव चेंडू. नवीन गोलंदाज तो तन्वीर असेल. निर्धाव चेंडूने सुरुवात. तर बघूया पाचव्या षटकाचा खेळ सुरू मैदानामध्ये. दुसरा चेंडू समोर ऋषी. ओ यावेळी डाऊन द ग्राउंड फाटका ऑफ स्टंपच्या दिशेने. चौकाराने वाढती धावसंख्या. 47 धावा धावफलकावर. अतिशय सुरेख फाटका डाऊन द ग्राउंड ज्याला म्हटलं जातं. बघूया पुढचा चेंडू. तन्वीर एक अनुभवी गोलंदाज.
आणि समोर असेल तो ऋषी. यावेळी क्षेत्ररक्षक अक्षय टेका यांच्याकडून झालेली तेवढी गरबाड आणि चौकार. 51 धावा धावपलकावर. 5व्या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील आणि आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मनापासून हार्दिक स्वागत. सेवा कमिटी नेवासा आयोजित सेवा चषक 2021 तब्बल 1,11,111 रुपयांसाठी स्पर्धा. तर बघूया मैदानात जातोय पुढचा चेंडू. समोर ऋषी. एक चेंडू हवेत. बघूया आणि झेलबाद तो ऋषी कुरे. संघाला लागलेला 5वा धक्का ऋषी कुरे यांच्या स्वरूपात आणि संघाची थोडी पडझड मराठा वॉरियर संघाची. तर अतिशय चपाईने तो गोलंदाजी करतोय तो तन्वीर शेख आणि 51 धावा आणि 5 गडी बाद. आणि नवीन आलेला फलंदाज आणि स्वतः संघनायक माघारी परतल्यानंतर त्यांचे बंधू राहुल शिंदे आले असतील. नवीन फलंदाज निश्चितच. बघूया पुढचा चेंडू. समोर तन्वीर. बघूया पुढचा चेंडू लेग स्टंपच्या दिशेने कट केलाय. किती धावा मिळू शकतात आणि 2 धावा पूर्ण. तर 2 धावा पूर्ण. 53 धावा धावसंख्येवर. बघूया बघूया तन्वीर काय करू शकतो आणि त्रिफळाचित अगदी 4 मुंड्याचित आणि संघाला लागलेला 1.25 धक्का. नवीन आलेला फलंदाज पंकज. 53 धावेंवर 6 गडी गारद मराठा वॉरियर संघाचे. आणि बघूया पंकज आरांगळे आणि राहुल शिंदे असतील. स्ट्राईकवर असेल तो राहुल शिंदे. स्वतः संघनायक भूषण शिंदे यांचे बंधू पंकज. यानंतर होणारा सामना इलेव्हन आणि कृष्णाजी इलेव्हन दोघं संघनायक. बघूया पुढचा चेंडू. स्वप्नील कडपे असतील. समोर राहुल शिंदे असतील. तर यावेळी एक लेग स्टंपच्या दिशेने मारलेला पाटका पण क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी हजर आणि 1 धावेवर समाधान. तर धावसंख्या झाली ती 54 धावा. तर बॉल बॉक्स सौजन्य जगदंबा स्पोर्ट किशोर भाऊ पटाडे यांच्या ठिकाणी आगमन. पुढचा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली अक्षय टेकाळे आणि 2 धावा पूर्ण. किती झाले? 56 धावा धावसंख्येवर. 6व्या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. बघूया आपल्या संघासाठी किती धावा जोडू शकतात पंकज आणि राहुल. तर स्वप्नील कडपे असतील.
अगदी समोरासमोर एक हवाई फायर क्षेत्ररक्षक आणि चौकार. चौकार आल्यानंतर धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 60 धावा. अगदी संघाच्या मदतीला धावून आलेला आहे तो पंकज शेवटच्या षटकात. साठ धावा. पुढचा चेंडू समोर पंकज. ओहो यावेळी लेग स्टंपच्या दिशेने आणि पुन्हा एकदा सोडलेला झेल. एक धाव पूर्ण. दुसरी धाव आणि दुसरी धाव पण पूर्ण. धावसंख्या झालेली ती 62. क्षेत्ररक्षणात थोडीशी गडबड. बघूया पुढचा चेंडू स्वप्नीला असेल. समोर असेल तो पंकज आरांगळे. ओहो यावेळी चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि सोडलेला पुन्हा एकदा सोडलेला झेल. क्षेत्ररक्षणात गडबड आणि पुन्हा एकदा 2 धावा. 64 धावा. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 64. क्षेत्ररक्षणाची साथ नाही गोलंदाजांना. ओहो यावेळी अगदी समोरासमोर आणि यावेळी मात्र कोणतीही चूक नाही आणि 7वा गडी गारद. षटक समाप्तीचा इशारा. तर तब्बल 6 षटक अखेर 64 धावा मराठा वॉरियर संघाने जोडलेले. लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय मराठा वॉरियर संघाने. तर फलंदाज ताबडतोब पाठवायचे ऑरेंज आर्मी नेवासा संघ. 64 धावा. तर 65 धावांचं आव्हान. 65 धावांचं आव्हान. तर नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतो आमचे मित्र व हॉटेल अर्चनाचे सर्व आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले गोटूभाऊ हांडे यांच्या तर अतिशय दोन्ही संघ अगदी जवळचे असलेले गोटूभाऊ हांडे यांचे ते द्यायला लागत इथं बसलं स्कोरला. हा
तर गोलंदाजी मार्कवर असेल बालू रोकडे, तालुक्यातील एक अनुभवी गोलंदाज. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलंय संघनायकाने. दोन्ही फलंदाजांसाठी. तर स्ट्राईकवर असेल तो अजय गडपे. तर धावांचा श्री गणेशा अगदी षटकाराने केलंय अजय गडपे संघाने. अजय गडपे या फलंदाजाने. बघूया पुढचा चेंडू. बघूया पुढचा चेंडू. ओहो, यावेळी क्षेत्ररक्षण या ठिकाणी आजार आणि एका धावेवर समाधान. तर हे मित्रांनो हे क्रिकेट आहे. एक षटकारानंतर नॉन स्ट्राईकला जाणे, एक सिंगल पळून घेणे, याला म्हणतात क्रिकेट. अतिशय अजय गडपे त्याच पद्धतीने खेळ करताना. आणि घ्या ना. बघूया 7 धावा धावफलकावर. आता स्ट्राईकवर असेल तो किशोर आणि नॉन स्ट्राईकला असेल तो अजय. षटकाची थोडी खराब सुरुवात मराठवाडा संघाकडून घेऊन आलेला षटक बालू रोकडे. आता स्ट्राईकवर असेल तो किशोर पाटाडे. तर आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. बघूया मैदानात पुढचा चेंडू. बिग हिट करण्याचा प्रयत्न, काहीच समजू शकले नाही चेंडूला. किशोर डुकरे आणि एक निर्धाव चेंडू. तर सेवा सामाजिक प्रतिष्ठान नेवासा आयोजित 2021 सेवा चषक वर्ष पहिलं आलेल्या सर्व क्रीडाप्रेमींचं हार्दिक स्वागत. बघूया पुढचा चेंडू. समोर किशोर. ओ, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि चुकीला माफी नाही. आणि पहिला गडी गारद. 7 धावसंख्येवर किशोर डुकरे यांना माघारी पाठवले बालू रोकडे. तर नवीन आलेला फलंदाज अभिषेक. नवीन आलेला फलंदाज अभिषेक. तर बघूया समोर असेल तो अजय. सेवा सामाजिक प्रतिष्ठान नेवासा आयोजित सेवा चषक 2021. बघूया पुढचा चेंडू. ओ, यावेळी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, समजू शकले नाही अजय गडपे. आणि अजूनही एक षटकार आल्यानंतर दोन्ही फलंदाजांना शांत करण्याचं काम. हॅलो, षटक समाप्तीचा इशारा. एक षटकाखेर 7 धावा. तर एक षटकाखेर 7 धावा 1 बाद अशी अवस्था ऑरेंज आर्मी संघाची. तर दुसरा गोलंदाज तर मयूर सोनवणे असेल दुसरा गोलंदाज. संघासाठी दुसरा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे तो मयूर सोनवणे, एक घोडेगावचा वाघ. बघूया समोर स्ट्राईकवर असेल तो
अभिषेक, त्याच्या सोबत असेल तो अजय, आणि 65 धावांचा डोंगर पार करायचा आहे ऑरेंज आर्मी संघाला. त्या बदल्यात 7 धावा पहिल्या षटकाखेर. बघूया पुढचा चेंडू. ओ, यावेळी वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव. धावसंख्या झाली ती 8. वाईटने सुरुवात आपल्या षटकाची. बघूया स्ट्रायकवर असेल तो अभिषेक, आपल्या संघासाठी काय करू शकतो. आणि मयूर, आणि लेग स्टंपच्या दिशेने मारले लागे एक उत्तुंग फटका. षटकार, आणि या षटकाराने वाढती धावसंख्या 14 धावा. षटकाराने मयूर सोनवणेचं स्वागत अभिषेक याने केलंय. आणि आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. बघूया अभिषेक षटकाराने आपलं खातं खोलतोय. अतिशय धडाकेबाज फलंदाज.
गेले नवीन. बघूया पुढचा चेंडू. यावेळेस एक सुंदर चेंडू आणि निर्धाव चेंडू. तर आलेल्या सर्व रसिकांचं, क्रीडाप्रेमींचं मनपूर्वक स्वागत. गुटुबो वांडे मित्रमंडळ नेवासा पाटा. बघूया पुढचा चेंडू. समोर अभिषेक, मयूर सोनवणे. ओ यावेळी ऑफस्टमच्या दिशेने हलकासा कट, आधी फक्त दिशा दिली आणि चौकार. आणि चौकाराने वाढती धावसंख्या 18 धावा. धावबालकावर 1 बाद 18 धावा. आलेल्या सर्व क्रीडाप्रेमींचं हार्दिक स्वागत. सेवा कमिटी सेवा चषक 2021. बघूया 18 धावा, 1 गडी बाद. ऑरेंज आर्मी संघ 65 धावांचा डोंगर पार करताना दिसतील दोन्ही फलंदाज ऑरेंज आर्मी संघाचे शिलेदार. बघूया पुढचा चेंडू आणि अभिषेक. आणि यावेळी लेफ्टच्या दिशेने मारलेला फटका. यावेळी बघूया किती धावा मिळू शकतात. आणि एका धावेवर समाधान. 19 धावा. धावबालकावर 19 धावा. तर बघूया आता स्ट्राईकवर असेल तो अजय आणि समोर असेल तो मयूर सोनवणे. दोन्ही पण तालुक्यातील एक नामवंत खेळाडू. तर बघूया काय करू शकतो अजय आपल्या संघासाठी. आणि बघूया पुढचा चेंडू. यावेळी आणि नो बॉल असेल. फ्रीटचा चेंडू असेल. आता मात्र फ्रीट. बघूया फ्रीटचा फायदा उचलतात की नाही अजय कडबे आपल्या संघासाठी. तर धावसंख्या झाली ती 20. 1 गडी बाद. आता मात्र फ्रीटचा चेंडू असेल. बघूया आपल्या संघासाठी काय करू शकतो अजय कडबे. मयूर सोनवणे. ओ यावेळी फ्रीटचा चेंडू होता पण फायदा उचलू शकले नाही अजय कडबे. आणि निर्धाव चेंडू. अतिशय सुरेख गोलंदाजी मयूर सोनवणे मराठा वॉरियर्सच्या संघाकडून. तर दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू. 20 धावा धावबालकावर ऑरेंज आर्मी संघाच्या. बघूया पुढचा चेंडू आणि काय करू शकतो तो अजय. आणि अजय पुन्हा एकदा षटक समाप्तीचा इशारा शेरखान भाई यांचा. आणि 2 षटकाखेर 20 धावा. तर हलकीशी अपील मैदानामध्ये. उत्साह जादा आणि आत्मविश्वास कमी अशी ती अपील. तर 2 षटकाखेर 20 धावा. 1 गडी बाद ऑरेंज आर्मी संघाची. बघूया तिसरं षटक. 24 बॉल 45 धावा विजयासाठी अजूनही बनवायचे आहेत त्या ऑरेंज आर्मी संघाला. शेवटचे 24 चेंडू आणि 45 धावा. बघूया नवीन गोलंदाज पंकज आरांगळे नवीन गोलंदाज असेल. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक. बघूया आपल्या संघासाठी काय करू शकतो तो पंकज. समोर असेल तो अभिषेक. ऑरेंज आर्मीचा एक हुकुमी अभिषेक ज्याला म्हटलं जातं. येस्टनच्या माग शुभम ताके. बघूया पहिला चेंडू. यावेळी पहिला चेंडू अगदी समोरासमोर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. आणि दुसरा गडी गारद. संघाला दिलेला पहिल्या चेंडूवर दुसरा धक्का पंकज आरांगळे यांनी.
आणि ज्या खेळाडूची आतुरतेने वाट बघत होतो संपूर्ण नेवास्कर आणि पूर्ण भारतभर दिसणारे GTC लाईव्हला अक्षय टेकाळे, ज्या खेळाडूची ज्या फलंदाजाची पूर्णपणे वाट बघत होतो. अभिषेकच्या जाग आता आलेला नवीन फलंदाज अक्षय टेकाळे असेल. बघूया. पहिल्याच चेंडूवर धक्का दिला येतो ऑरेंज आर्मी संघाला. पंकज आरांगळे षटकाची सफल सुरुवात. दुसरा चेंडू समोर अजय. यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेत पण क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. तर आता स्ट्राईकवर असेल तो अक्षय टेकाळे आणि गोलंदाज असेल तो पंकज आरांगळे. बघूया अक्षय टेकाळे आपल्या संघासाठी किती धावा जमवू शकतो. हेटर पेटर फलंदाज. पहिला चेंडू हवे. चेंडू जरा गगन भरारी आणि षटकाराने स्वागत. अक्षय टेकाळे यांनी षटकाराने आपलं सत्तावीस धावा. अगदी षटकाराने स्वागत केलं पंकज आरांगळे यांचं. अक्षय टेकाळे यांनी दिमागात वीरेंद्र सेहवाग स्टाईल. बघूया पुढचा चेंडू. अक्षय टेकाळे आपल्या ऑरेंज आर्मी संघाची एक धुरा खांद्यावर घेऊन जबाबदारी. दुसरा चेंडू समोर अक्षय. पुन्हा एकदा अगदी समोरासमोर एक डाऊन ग्राउंड मारलेला फाटका आणि एक धावेवर समाधान मानावं लागेल अक्षयला. तर धावसंख्या झाली ती 28 धावा. अजूनही अजय कडबे आणि अक्षय टेकाळे मैदानामध्ये. बघूया पंकज आरांगळे यांचे काहीसा घरपोच समाचार घेताना दोन्ही फलंदाज. तर बघूया काय करू शकतात अजय कडबे. समोर पंकज आरांगळे. ओ यावेळी एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि चोरटी धाव. आत्महत्येचा प्रयत्न होता पण नाही. आणि पुढचं समालोचन सँडी वाघमारे यांचे मोठे बंधू SBI मध्ये कार्यरत असलेले सतीश वाघमारे करतील. उत्कृष्ट समालोचन करतात ते. पुढचा चेंडू वाईड. एक अतिरिक्त धाव. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धावा झालेल्या आहेत त्या 30 धावा. पुढचा चेंडू सामना करताना धडकेबाज फलंदाज अक्षय आणि अक्षयने मारलेला आहे लेग साइडच्या दिशेने. बघूया किती धावा मिळतात त्या. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आत्महत्या वाचली मित्रांनो. या 2 धावेने वाढती धावसंख्या 32 धावा.
ऑरेंज आर्मी नेवासा या संघाला जिंकण्यासाठी लागतात त्या 18 चेंडूंमध्ये 33 धावा. 18 बॉल्स टू विन 33 रन्स. अत्यंत सुरेख असा सामना. संघाकडून चौथं षटक घेऊन तो बाळू रोकडे सामना करतो तो धडकेबाज फलंदाज आणि थोडासा मिस झालेला आहे, पण तरी पंचांचा निर्णय अंतिम राहील मित्रांनो. पंचांचा निर्णय खराब चेंडू, व्हाईट बॉल. पुढचा चेंडू अक्षयचा सामना करतोय तो फलंदाज. बघूया कोण बाजी मारते या सामन्यावरती. सुरेख चेंडू अक्षयचा कट केला आहे आणि बघूया थोडस काहीच चित्र विचित्र असा हा प्रकार. या 4 करतो तो पुन्हा एकदा धडकेबाज फलंदाज अजय कडपे. अजयने मारलेला आहे, बघूया झेल होतो की काय आणि निश्चितच अत्यंत सुरेख असा झेल टिपलेला. अक्षयने टाकलेला चेंडू आणि अक्षयनेच मारण्याचा प्रयत्न केला होता, मिस झालेला आहे. अक्षय विरुद्ध अक्षय असा काहीसा सामना बघायला मित्र मिळतो ना. अक्षयने टाकलेला चेंडू आणि ऑफसाईडच्या दिशेने कट केला. निश्चितच सुरेख असं क्षेत्ररक्षण राहुल शिंदे यांचं आणि एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव घेताना बघूया किती धावा मिळतात त्या आणि निश्चितच 2 धावा. या 2 धावेने वाढती धावसंख्या ऑरेंज आर्मी नेवासा या संघाची 39 धावा, टोटल 39. सुरेख अशी गोलंदाजी, तितक्या सुंदर प्रकारे फलंदाजी करताना अक्षय आणि नाना. अक्षयचा पुढचा चेंडू सामना करतोय तो अक्षय. अक्षय टाकलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने थोडासा स्ट्रेटचा शॉट. बघूया किती धावा मिळतात त्या. सुरेख असं क्षेत्ररक्षण मयूर सोनवणे. 1 धाव निश्चितच पूर्ण. या 1 धावेने वाढती धावसंख्या ऑरेंज आर्मी 40 धावा. सुरेख अशी गोलंदाजी अक्षय याची आणि तितक्या सुंदर प्रकारे खेळतोय तो अक्षय. आणि सुरेख असा चेंडू टाकलाय तो अक्षय आणि नाना याला थोडासा बीट झालाय हा चेंडू खेळताना. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या ऑरेंज आर्मी नेवासा जिंकण्यासाठी लागतात त्या ऑरेंज आर्मी या संघाला 12 चेंडूंमध्ये 25 धावा. 12 बॉल्स टू विन 25 रन्स. संघाकडून 5वं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आला हा गोलंदाज मराठा वॉरियर संघाचा तेज तर्रार गोलंदाज पंकजचा सामना करतोय तो षटकारवीर अक्षय. आणि अक्षयने मारलेला आहे स्टेटच्या दिशेने 1 धाव निश्चितच पूर्ण. सुरेख असं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा मयूर सोनवणे मराठा वॉरियर्स नेवासा.
पुढचा चेंडू मयूरचा. सामना करतोय तो हिटर फिटर बॅट्समन ऑरेंज आर्मी नाना. आणि सूर्य कसा हा फटका बघूया. आणि थोडस मिसफिडिंग झेल सुटलेला आहे मित्रांनो. आणि पंचांचा निर्णय आमचे मित्र शेरखान भाई यांचा निर्णय 4 धावा. या 4 धावेने वाढती धावसंख्या ऑरेंज आर्मी नेवासा 45 धावा. पुढचा चेंडू मयूरचा. पुन्हा एकदा सामना करतोय तो रॅकेट शॉट मारणारा नाना. आणि मारलेला आहे नाण्याने लेग साईडच्या दिशेने. बघूया किती धावा मिळतात त्या. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. अत्यंत सूर्यकसक क्षेत्ररक्षण तिथे बाउंड्री लाईन वरती. 1 धावेने वाढती धावसंख्या ऑरेंज आर्मी नेवासा 46. अब तक 46. पुढचा चेंडू मयूरचा. पुन्हा एकदा सामना करतोय तो अक्षय षटकारवीर अक्षय. आणि मारलेला आहे अक्षयने. बघूया बघूया 1 धाव पूर्ण. सुरेख असं क्षेत्ररक्षण मित्रांनो. पुन्हा एकदा मयूर सोनवणे मराठा वॉरियर्स नेवासा. आणि जिंकण्यासाठी लागतात त्या ऑरेंज आर्मी संघाला 8 चेंडूंमध्ये 18 धावा. अवघड तितकंच सोपं आव्हान. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मयूर ऑन मार्क. अक्षय सॉरी नाना. नानाने मारलेला आहे ऑफसाईडच्या दिशेने. सर्कलच्या बाहेर चेंडू. भूषण शिंदे तिथं हजर. सुरेख असं क्षेत्ररक्षण कर्णधार भूषण शिंदे मराठा वॉरियर्स नेवासा. 1 धाव पूर्ण. 1 धावेने वाढती धावसंख्या ऑरेंज आर्मी नेवासा 48 धावा. अजूनही जिंकण्यासाठी लागतात त्या ऑरेंज आर्मी संघाला 7 चेंडूंमध्ये 17 धावा. 7 बॉल्स टू विन 17 रन्स. पुढचा चेंडू मयूरचा. पुन्हा एकदा सामना करतोय तो षटकारवीर रॅकेट शॉट मारणारा अक्षय. मारलेला अक्षय लक्ष्याच्या दिशेने. बघूया विजू पटेल तिथे हजर. आणि कोणताही प्रयत्न सफल नाही. सुरेख असा रॅकेट शॉट. 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती ऑरेंज आर्मी या संघाची 52 धावा. अजूनही ऑरेंज आर्मी संघाला जिंकण्यासाठी लागतात त्या 6 चेंडूंमध्ये 13 धावा. 6 बॉल्स टू विन 13 रन्स. मराठा वॉरियर्स विरुद्ध ऑरेंज आर्मी. असा काहीसा हा रंगतदार सामना. या सत्रातला दुसरा सामना. सूर्यक अशा वातावरणामध्ये खेळला जाणारा खेळत राहणारा हा सामना. बघूया या सामन्यावरती कोण बाजी मारतंय. या सामन्यावरती कोण बाजी मारतंय. 6 चेंडूंमध्ये 13 धावा. 6 बॉल्स टू विन 13 रन्स. ऑरेंज आर्मी. बघूया मराठा वॉरियर्स संघाकडून शेवटचं षटक कोण घेऊन येत आहे. या सामन्यावरती आपलं नाव कोण कोरतोय. मराठा वॉरियर्स की ऑरेंज आर्मी. बॉलर्स नेम सिद्धार्थ. गोलंदाजीसाठी आलेला आहे तो मराठा वॉरियर्स संघाकडून तेरतर्राज गोलंदाज सिद्धार्थ. बघूया या सामन्याचं चित्र सिद्धार्थवर अवलंबून. आणि नानाने मारलेला आहे. बघूया 1 धाव तर पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. अजूनही जिंकण्यासाठी ऑरेंज आर्मी संघाला 5 चेंडूंमध्ये 12 धावा. 5 चेंडू 12 धावा. तेरतर्राज फलंदाज सिद्धार्थचा सामना करतोय तो अक्षय टेकाळे. बघूया 5 चेंडू 12 धावा. पंचांचा निर्णय खराब चेंडू. वाईट चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम राहील मित्रांनो. शेरखान भाई यांचा निर्णय खराब चेंडू. या खराब चेंडूची 1 धावेने वाढती धावसंख्या 54. अजूनही जिंकण्यासाठी लागतात त्या 5 चेंडूंमध्ये 11 धावा. संघाच्या
विजयाचा जो शिल्पकार राहील तो राहील अक्षय आणि बॉलर राहील सिद्धार्थ. आणि अक्षयने मारलेला आहे फुलटॉस चेंडूचा फायदा घेता आला नाही, त्याला एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव निश्चितच पूर्ण केलेला आहे मित्रांनो. या 2 धावेने वाढती धाव संख्या 56. अजूनही जिंकण्यासाठी लागतात त्या 4 चेंडूंमध्ये 9 धावा. 4 चेंडू 9 धावा, 4 चेंडू 9 धावा. सिद्धार्थचा सामना करतो तो पुन्हा एकदा धडकेबाज फलंदाज अक्षय. सिद्धार्थने टाकलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने मारलेला आणि बघूया सूर्यकाश क्षेत्ररक्षण मयूर सोनवणे मराठा वॉरियर्स. आणि बघूया एक धाव पूर्ण. या एका धावेने वाढती धाव संख्या अजूनही जिंकण्यासाठी लागतात त्या ऑरेंज आर्मी संघाला 3 चेंडूंमध्ये 8 धावा. सोपं तितकंच अवघड आव्हान. 3 चेंडू 8 धावा. मारलेला आहे 4 धावा. या 4 धावेने वाढती धाव संख्या ऑरेंज आर्मी 61 धावा. अजूनही मित्रांनो अजूनही जिंकण्यासाठी लागतात त्या 2 चेंडूंमध्ये 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. नो बॉल चेक करायचं आहे का? अच्छा ठीक आहे, हाईटचा नो बॉल चेक करा. चेंडू खराब नसणार आहे मित्रांनो. सामन्याचं काहीच माप आपण त्याला म्हणतो झुकतं माप. हे झुकतंय ऑरेंज आर्मी या संघाकडून. 2 चेंडू 4 धावा मित्रांनो. 2 चेंडू 4 धावा. सिद्धार्थ ऑन मार्क. नाना नानाने मारलेला आहे लेग साईडच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा काही फरक पडत नाही मित्रांनो. एक धाव पूर्ण. या एका धावेने वाढती धाव संख्या ऑरेंज आर्मी 62. आता शेवटचा निर्णायक चेंडू मित्रांनो. आणि या एक चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी लागतात त्या 3 धावा. 1 चेंडू 3 धावा असं काही सामन्याचं चित्र दिसतंय मित्रांनो आपल्याला. शेवटचा चेंडू इक्वलला लागतात त्या 2 धावा. सामना बरोबर जर सुटायचा असेल तर 2 धावा करायच्या आणि जिंकण्यासाठी 3 धावा. निर्णायक चेंडू. निर्णायक चेंडू सिद्धार्थ की अक्षय. आणि हा निश्चितच सामना जिंकलेला आहे तो मराठा वॉरियर्स नेवासा या संघाने. मराठा वॉरियर्स नेवासा या संघाचं हार्दिक अभिनंदन.